सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण शिर्डी येथील रहिवासी असलेल्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी शिर्डी येथील रहिवासी आहे। माझे नाव सौ मनीषा देशमुख असे आहे। आज मी माझ्या जीवनातील तुम्हाला असे प्रसंग सांगणार आहे ज्यामध्ये स्वामींनी मला खूप मोठी साथ दिली आहे। आज मी जे काही आहे ते फक्त स्वामी कृपेने आणि स्वामींमुळे आहे। स्वामी भक्तांनो, मला कुणाचाही आधार नव्हता। आम्ही 4 जणी बहिणी, आम्हाला भाऊ नाही। आमचे आईने आमचा सांभाळ हा खूप कष्टाने केला आहे, कारण आमच्या वडिलांना हे व्यसन होतं। ते 4-4 महिने घराबाहेर असायचे, त्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्या आईवरती होती आणि मी सर्वात लहान होती। त्यानंतर काय झालं की असेच हळूहळू दिवस गेले आणि घरामध्ये खायला देखील काही राहत नसायचं। अक्षरशः दुसरीकडे सण असायचं, आमच्या घरी मिरची भाकरी असायची। इतकी बिकट परिस्थिती आमची होती। खूप हालाकीचे आम्ही दिवस काढले। अक्षरशः माझ्या आईला जे मोठे घरचे लोक होते ते वापरलेले कपडे द्यायचे आणि तेच कपडे आम्ही घालत असायचो। असं ह्या परिस्थितीमध्ये माझी वाढ झाली आणि आम्ही लहानाचे मोठे झालो। 3 बहिणींचे लग्न झाले आणि माझी लग्नाची वेळ आली। माझ्या बहिणींना वाटायचं की आमचं जरी कसं झालं असेल, कारण आमच्या बहिणींची परिस्थिती हायपाय नव्हती, थोडीशी त्यांचं हे होतं, पोटापुरतं ते करत होत्या आणि त्यांना असं वाटायचं माझं खूप छान व्हावं, चांगलं व्हावं। खूप कष्ट आम्ही सोसले, पण आमच्या लहान्या बहिणीला ते सोसावं लागू नये असं त्यांना वाटायचं। त्या दरम्यान माझी जी मोठी बहीण आहे ती स्वामी सेवेमध्ये आली होती। ती स्वामी होती, ती मला म्हणत होती की तू देखील स्वामींची सेवा कर, छान स्थळ येईल, तुझंही छान होईल, माझ्यासारखं तुला सोसावं लागणार नाही असं ती मला म्हणत होती। आणि मग मला तिच्यावरती अजिबात विश्वास नव्हता। मी म्हटलं देव वगैरे असं काही नाही म्हटलं, पण म्हणतात ना की ती मला खूप अनुभव सांगायची, तिला आलेले थोडेसे अनुभव, कारण माझ्या ज्या दाजी होते त्यांच्यामध्ये खूप चेंजेस झाले असं ती मला सांगायची आणि मलाही ते जाणवलं होतं। त्यामुळेच मग मी कुठंतरी म्हटलं, तिने काय केलं, मला फोटो माळ वगैरे सर्व आणून दिलं आणि मग मी माझ्या आईच्या घरी सेवा सुरू केली। माझा स्थळ येण्याची चालूच होते, स्थळ येतच होते। स्थळ आलं, खूप छान झालं। त्यानंतर माझं लग्नही जमलं, सुपारीही झाली। सुपारी फुटल्यानंतर स्वामी भक्तांनो, खूप मोठा दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळला, कारण जिथे सुपारी झाली तिथे त्यांनी अचानक आम्हाला ही मुलगी पसंत नाही असं म्हणून लग्न हे मोडून टाकलं। त्यांनी अगोदर काहीच म्हटले नाही आणि नंतर असं का बरं म्हटले काय माहीत, कारण त्यांना कोणीतरी माझ्याबद्दल काहीही जाऊन सांगितलं होतं। हे असं घडलं त्यावेळेस माझं तर पूर्ण देवावरचा विश्वास उडाला की किती खऱ्याची कसोटी देव बघतो म्हटलं। खरंच स्वामी तुम्ही नाहीच म्हटलं, तुम्ही जर असते तर असं झालंच नसतं। कुणाचाही आधार नाही, काहीच नाही, परिस्थिती अशी, त्यामध्ये ही अशी घटना घडली। आणि त्याचबरोबर आमचे जे भावबंद होते ते खूप म्हणजे खूप डेंजर होते, खूप डेंजर स्वभावाचे ते होते। ते खूप त्रास मला देत होते, माझ्या आईलाही देत होते। मी अक्षरशः घराबाहेर कसं पडावं हेच कळत नव्हतं। आईलाही खूप टेन्शन आलेलं होतं। त्यामध्ये आमचे असे 6 महिने गेले। या 6 महिन्यामध्ये मी स्वामींचं काही एक केलं नाही, थोडीसुद्धा सेवा केली नाही। मी त्यांना दोष देत राहिली। माझी बहीण मला म्हणायची, अगं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, कदाचित ते तुझ्यासाठी चांगलं नसेल म्हणून असं झालं असेल अशी समजावून सांगायची। पण मी म्हटलं नाही, माझी आता इच्छाच होत नाही म्हटलं काही करायची। त्यानंतर 6 महिन्यानंतर पुन्हा एक दुसरं स्थळ आलं आणि ते स्थळ आल्यानंतर पुन्हा माझं म्हणजे लग्न जमलं। लग्न जमल्यानंतर आता जो आनंद सुरुवातीला होता तो आनंद राहिला नव्हता, कारण सार भीती वाटायची की पुन्हा असंच होतं की काय। ज्यावेळेस जमलं त्यावेळेस मी त्या मुलाला स्पष्टपणे सांगितलं, माझं सुरुवातीला असं असं घडलेलं आहे। त्यांच्या घरच्यांनाही सांगितलं, कारण नको उद्या दुसरे जण कोणी यायचं सांगायचं आणि पुन्हा तेच व्हायचं। ते म्हटले ठीक आहे, आम्हाला सर्व काही मान्य आहे, त्यांना पसंत आहे। मग माझं लग्न तिथे झालं। आता असं सुरुवातीला झालं होतं, त्यामुळे एवढी चौकशी वगैरे काही केली नव्हती, त्यामुळे लग्न झालं। लग्न झाल्यानंतर
तिथे मी जिथे लग्न झालं तिथे माझी जी चुलत जाव होती ती देखील स्वामींची खूप निस्तीम भक्त होती. तीही स्वामींचं करायची. ती सकाळ सकाळ स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचं नामस्मरण लावून द्यायची आणि ते मला म्हणजे ऐकू येत होतं. मी बाहेर आली की मला ते ऐकू यायचं आणि मग माझ्याही मुखातून ते निघू लागलं. मग असं हळूहळू करता करता माझ्या लग्नाला 2-3 वर्ष पलटून गेले. आता लग्नाला 2-3 वर्ष झाल्यानंतर मला एक मुलगाही झाला स्वामी कृपेने. त्यानंतर तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित, आनंदात सर्व व्यवस्थित होतं. आणि त्यानंतर परत म्हणतात ना की दुःख आयुष्यात कसे येते काहीच येत नाही. माझ्या मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर माझ्या मिस्टरांचा पूर्ण जो पाय आहे त्यामध्ये रॉड टाकावे लागले, पूर्ण पाय चेंज करावा लागला. इतका जबरदस्त ॲक्सिडेंट त्यांचा त्यावेळेस झाला. त्या खूप मोठं ऑपरेशन झालं. आम्हाला खूप पैसे लागले आणि आमच्यावरती कर्जही झाले. त्यामुळे माझे जे दीर आहे ते म्हटले की आम्हाला आता सेपरेट पाहिजे आहे, आम्ही आता इथे एकत्र आम्ही राहू शकत नाही असे ते म्हटले. त्यावेळेस मग काय करायचं, मग माझ्या सासू सासऱ्यांनी सर्वांनी आम्हाला वाहिली दिलं. आम्हाला एकच खोली दिली आणि त्यांना 3 खोल्या घेतल्या, कारण माझे सासू सासरेही त्यांच्यामध्ये गेले होते. आता मला परत मुलगाच झाला. 2 मुलं, माझे मिस्टर आणि मी, असा आमचा हे संसार चालू झाला. माझे मिस्टर एका ठिकाणी कामाला जात होते. त्यांचं पगार फार काही येत नव्हता आणि मग मलाही काहीतरी करू वाटायचं पण कुठंच नव्हतं. त्या दरम्यान मात्र माझी स्वामींची सेवा ही सुरू झालेली होती. आता कोणाचाच आधार नाही म्हटलं, कुणीतरी आधार पाहिजे, कोणाचा तरी आपला हक्काची व्यक्ती पाहिजे असं वाटलं. म्हणून स्वामी ही एकमेव अशी हक्काची व्यक्ती आहे. त्यांच्याकडे आपण कितीही रडू शकतो, काहीही बोलू शकतो आणि कितीही मागू शकतो, काही करू शकतो. मी फक्त स्वामींकडेच जे काही मला बोलायचं आहे माझ्या मनातील ते फक्त आणि फक्त स्वामींकडे बोलत होती. त्यांच्याजवळ खूप रडत होती. आणि त्या दरम्यान मग मी कामालाही जाऊ लागले. माझ्या मुलं सांभाळायची खूप पंचायत होती. माझ्या सासूबाई माझ्या मुलांकडे बघत नव्हत्या. खूप म्हणजे खूप टेन्शनचं वातावरण होतं. त्या दरम्यान काय झालं की माझी जी बहीण आहे 3 नंबरची, ती माझ्याकडे आली होती. ती आली आणि ती राहिली 8-10 दिवस ती राहिली आणि ती मला म्हणजे अचानक म्हटली की आपण एकदा दिंडोरीला जाऊन येऊया म्हणे. माझी खूप दिवसाची इच्छा आहे की आपण दिंडोरीला जाऊया म्हणून. म्हटलं ठीक आहे जाऊ म्हटलं. मग माझे कामाचे पैसेही आलेले होते आणि मग माझे मिस्टर म्हटले 1 दिवस मी सुट्टी घेतो, मुलं घरीच ठेवतो, तुम्ही बसनी जा, कारण गाडी वगैरे करायला खूप खर्च लागेल, एवढी आपली परिस्थिती नाही असं ते म्हटले. आणि म्हटलं ठीक आहे. मग आम्ही दोघीच बहिणी सकाळी लवकर उठलो, डब्बा वगैरे केला आणि सकाळीच आम्ही दिंडोरीला जाण्यासाठी निघालो. तो वार होता स्वामी भक्तांनो गुरुवारी निघालो. आमच्याकडे भाड्यापुरतेच पैसे होते. मग बसनी आम्ही गेलो. आम्हाला जवळपास दुपार तिथे जाण्यासाठी झाली. दुपारचे 1-2 वाजले होते. प्रचंड गर्दी तेथे होती. इतकी गर्दी, म्हटलं आता ह्या गर्दीमध्ये आपला नंबर कसा लागायचा. आम्ही दर्शन वगैरे घेतलं. महाराजांना श्रीफळ, खडीसाखर, हे दक्षिणा वगैरे घेतली, ठेवली. महाराजांना विनंती केली की स्वामी आम्हाला प्रश्नोत्तर करायचे आहे, आता तुम्हीच नंबर लागू द्या. तुम्हाला माहीत आहे म्हटलं की आम्हाला जायचं आहे पुन्हा रिटर्न घरी, आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जावंच लागेल अशी स्वामींना विनंती केली. आम्ही जवळपास 3 ते 4 तास बसलो. आम्हाला तिथेच 5 ते 6 वाजले. आमचा नंबर हा खूप लेट लागला. 7 वाजता आमची प्रश्नोत्तर सेवा झाली. माझ्या बहिणीने प्रश्नोत्तर केले, तिने सेवा घेतली, मीही केले. त्यानंतर आम्हाला सेवा मिळाली. सेवा मिळाल्यानंतर तोपर्यंत आम्ही तिथे हे केलं होतं, स्वामीचरित्राचे पारायण, 11 माळी आणि तारक मंत्राची सेवा केली होती. त्यानंतर आम्ही आता जाण्यासाठी निघालो. दोघीच बहिणी. अंधारही झाला, कुणाची साथ नव्हती. खूप भीती वाटत होती की आता घरी जाण्यासाठी तर खूप उशीर होईल असं वाटत होतं. मग काय करायचं. मग आम्ही डायरेक्ट बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतर महाराजांचं नामस्मरण चालू होतं. स्वामी तुम्हीच आमच्यासोबत आता चलावं, तुमचाच आधार आहे असं स्वामींना निघतानीच विनंती केली होती. बसमध्ये बसल्याबरोबर काय झालं की एक व्यक्तीने खूप ड्रिंक केलेली होती आणि ती व्यक्ती सारखी म्हणजे आमच्याकडे बघत होती. इतकी रागात बघायची ना की आम्हाला म्हणजे खूप भीती वाटायची. आम्ही त्या व्यक्तीकडे बघून फक्त महाराजांचं नामस्मरण करत होते. ती व्यक्ती मग आम्हाला थोड्याच वेळेस काय झालं, पुढं स्टँड हे आलं आणि तिथे काही लोक उतरली. आता रात्रीची प्रवासामध्ये एवढी गर्दी बसमध्ये अजिबात नव्हती, पण ती जी ड्रिंक केलेली व्यक्ती होती ती मात्र काही केल्या उतरत नव्हती. आम्ही मग पुढच्या सीटवरती जाऊन बसलो
आणि ती व्यक्ती देखील आमच्या मागोमाग पुन्हा पुढे आली. आम्हाला खूप भीती वाटत होती आणि माझ्या गळ्यामध्ये सोन्याचं वगैरेही होतं, त्यामुळे आणखीन भीती मला वाटू लागली होती. महाराजांचं नामस्मरण चालूच होतं. त्यानंतर काय झालं की अचानक म्हणजे जिथे पुढे बस थांबते तिथे बस थांबली. जेवण करण्यासाठी ड्रायव्हर लोकांना जेवण करायचं होतं. तिथे थांबल्यानंतर एक इतके तेजस्वी म्हणजे असे बाबा आले. ते बाबा आले आणि बस चालू होण्याच्या अगोदर ते आले आणि आमच्या सीटवरच्या समोरच ते बसले आणि त्यांच्याकडे बघून असं वाटलं की कोणाही बाबा कोणीतरी आहे. कारण तोपर्यंत बसमध्ये आम्ही दोघी आणि तीच व्यक्ती एक होती आणि आता हे बाबा आलेले होते. त्यामुळे थोडासा आधार वाटला की नाही कोणीतरी आहे म्हणून. मग ते बाबांनी आमच्यासोबत बोलू लागले, कुठे जायचं आहे? तर आम्ही म्हटलं की आम्हाला शिर्डी येथे जायचं आहे म्हणून असं सांगितलं. तर बाबा म्हणे मलाही तिथेच जायचं आहे. तुम्ही कुठं गेल्या होत्या? म्हटलं आम्ही दिंडोरीला गेलो होतो. तर म्हटलं बाबा तुम्ही कुठून आला काय? तर म्हणे मी पण तुमच्यासोबतच होतो म्हणे. असं ते म्हटले, पण आम्हाला त्याचा काही उलगडा झालाच नाही. त्यानंतर मग ते आम्हाला म्हणजे आम्ही जोपर्यंत आमचा स्टॉप येत नाही तोपर्यंत ते बसलेले होते आणि ती व्यक्तीही तशीच होती. ते बाबा असल्यामुळे त्यांनी आम्हाला काही केलं नाही. मग आम्ही त्याच्यात स्टॉपवरती उतरलो आणि गेलो. तर ते बाबा देखील त्या बसमध्ये सरळ पुढे निघून गेले. मग मी माझ्या बहिणीला म्हटलं, अगं ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर स्वामीच आपल्या मदतीला आले होते. कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये स्वामी येतात आणि आपले रक्षण करत असतात म्हटलं. बघ आपल्याला स्वामीच दिसले म्हटलं, भेटले म्हटलं. आणि खरंच स्वामी भक्तांनो तसंच झालं होतं. तो तर्क वितर्क लावण्यात काहीच अर्थ नाही. कारण जेव्हा आम्ही रात्री घरी पोचलो, झोपलो, त्यावेळेस एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्षात स्वामी महाराज आले आणि स्वामी महाराजाचे खूप मोठं वटवृक्षाचं हे होतं, झाड होतं. त्याखाली स्वामी महाराज बसलेले होते आणि मी गेले तर स्वामी महाराज कसे म्हणतात की सुखरूप घरी पोचलीस ना आमच्यासोबत? आम्ही आलो होतो बरं का तुला सोडवायला, भीती नाही वाटली ना? असं स्वामी बोलले आणि मला ते शब्द सकाळी आठवले आणि म्हटलं बघ स्वामीच आले होते आपल्या मदतीसाठी. खरंच स्वामी भक्तांनो, जर अंतःकरणापासून स्वामींची सेवा केली, भक्ती केली, स्वामींना जर काही मागितलं तर स्वामी नक्की देतात. आणि आपण तळमळीने जर त्यांना बोलवलं संकटकालीन, त्यावेळेस सुद्धा स्वामी महाराज आपल्या मदतीला कुणाला कुणाला पाठवतात किंवा कुणाच्या रूपात आपल्या मदतीला येतात म्हणजे येतात. हे त्रिकाल सत्य आत्तापर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. असा स्वामी भक्तांनो मला हा स्वामींचा आलेला दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंचा होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.